आजचा प्लॅन आहे, आम्ही विशाळगडाला निघालेला आहे. तर मध्यंतरी थांबलेला आहे, खूप चांगलं निसर्ग आहे या भागात. तर आता हा व्हिडिओ असणार आहे आपला विशाळगडाचा. तर बऱ्याच दिवसानंतर प्लॅन झाला की विशाळगडला जायचं आहे आणि विशाळगडला गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळेल. एका चौकामध्ये आलेला आहे आणि विशाळगड आणि पावनखिंड या दोन्ही गोष्टीला, दोन्ही ठिकाणला ऐतिहासिक महत्त्व आहे, संदर्भ आहे. खरोखर आजचा दिवस असा पवित्र गेलेला आहे की सगळ्या आज दिवसामध्ये आपण ऐतिहासिक गोष्टींना भेट दिलेला आहे आणि खरोखर जर खरा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर अनुभवणं हेच महत्त्वाचं आहे. कारण जे आम्ही ज्या भागातनं प्रवास केलेला आहे ते एवढा घनदाट जंगलातनं भाग आहे ना की त्यावेळेस आपण कल्पना करू शकता की छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे हे असंख्य मावळे आपले या भागातनं कसे आले असतील. कारण 350-400 वर्षापूर्वी जंगल कसे असणार आहे आपण कल्पना करू शकता. आज जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी भयंकर म्हणजे कठीण परिस्थिती त्यावेळेस होती. तरी पण जीवाला जीव देणारे, राजावर प्रेम करणारे असे आपले मावळे या अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवलेले आहे. फक्त इच्छाशक्ती आणि राजावर असणारे प्रेम याच्यात. हे मागं जे बघू शकता ध्वजस्तंभ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणजे आपले फुलाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशीद यांच्या स्मरणार्थ, यांच्या आठवणीसाठी 2017 इसवी सनला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजी यांच्यामार्फत हे ध्वजस्तंभ उभा केलेला आहे. बरोबरच या ध्वजाला बघितल्यानंतर आपल्या या मावळ्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. जगाच्या पाठीवरती खिंडीत लढाया झाल्या अशा एकूण 7. त्यातील जगातील 2 नंबरची लढाई म्हणून आपल्या घोडखिंडी पावनखिंडीच्या लढाईला ओळखलं जातंय.
10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने सवार झाले होते. 28 नोव्हेंबर 1659 म्हणजे मराठ्यांनी 18 दिवसामध्ये 22 गावे आणि 18 किल्ले शत्रूच्या ताब्यातून सोडून परत स्वराज्यात सामील करून घेतले. त्यात पन्हाळा गडाचा पण समावेश होता. मार्च 1660 रोजी सिद्दीज्वारने पन्हाळ्याला वेढा घातला. नेताजी पालकरांनी तो वेढा तोडण्यासाठी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. महाराजांना या वेढ्यातून सुटायचे होते, त्यामुळे या वेढ्यातून सुटण्यासाठी अनेक युक्त्या झाल्या. अखेरीस 12 जुलै 1660चा दिवस उगवला. ही आषाढ पौर्णिमा होती आणि त्या दिवशी महाराजांनी राजदिंडीच्या मार्गे निघाले. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार झाल्या, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे प्रतिश छत्रपती शिवाजी महाराज म्हणून निवापूरचे शिवाकाशीत. इकडे छत्रपती शिवाजी महाराज निसटले समजल्यानंतर चिडलेल्या सिद्दीजोहरने स्वतःच्या जावायला म्हणजे सिद्दी मसूदला पाठलागावर सोडले. वीर शिवाकाशीची पालखी मसूदला सापडली. ही नाजूक परिस्थिती पाहून बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना विशाळगडाकडे 300 सैनिक घेऊन जाण्यास सांगितले आणि सोबत 300 सैनिकाशी फुलाजी प्रभू देशपांडे व जयसिंग जाधव अशा मावळ्यांना सोबत घेऊन ही खिंड लढवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे तयार झाले. छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडापाशी पोहोचले आणि इकडं शर्तीने बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड अडवून धरली. बरेचसे सैनिक कामी आले आणि अखेरीस तोफेचा आवाज आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडेंनी आपले प्राण सोडले. अशी ही पावनखिंड झाली. ह्या घोडखिंडीचा इतिहास मराठ्यांनी आपल्या रक्तरंजित याच्याने इतिहास घडवलेला आहे. लाख मेले तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे आपल्या प्रत्येक मावळ्यांना वाटायचे. म्हणूनच वीर शिवाकाशीत बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे अशा असंख्य जे की ज्ञात अज्ञात शूरवीर अशा मावळ्यांना खरोखरच आमचा मानाचा मुजरा. सिद्दीजोहरचा वेढा पन्हाळगडाला होता. त्या पन्हाळगडावरनं छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर येण्यासाठी ज्या मार्गे आलेले आहेत, गजापूर मार्ग, हा खूप मोठा रणसंग्राम घडलेला आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यासारख्या अनेक असे आपले मावळे ते खिंड लढवली. ती खिंड म्हणजे पावनखिंड. तर पावनखिंडमधला हा रणसंग्राम आपल्या मराठ्यांचा इतिहास सगळ्यांना माहीतच आहे.
दिसतंय ते काही वर्षापूर्वी खूप छोटंसं आणि लोखंडी होतं, म्हणजे मी गेले 8-10 वर्षापूर्वी आलो, परंतु आता हे कॉन्क्रीटनं बांधकाम केलेलं आहे, त्यामुळं हे व्यवस्थित दिसतंय आता. आणि हे जो खाली बघू शकता नजारा किती सुंदर असा आहे. आत्ता जवळपास पावसाळ्याचे पण दिवस नाही तरी पण किती सुंदर असा नजारा दिसतो. सह्याद्रीच्या ह्या डोंगर रांगा. विशाळगड हा आहे ना किल्ला कोल्हापूरपासून वायव्येस 70 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोकण आणि आपला ह्यो कोल्हापूर ह्यांना जोडण्यासाठी घाटमाथ्यावरचा एक उत्तम मार्ग म्हणून ह्याचा गडाची या किल्ल्याची उभारणी केलेली आहे. मंडळी, मी जे आत्ता या ठिकाणी जी ही विशाळगडची तटबंदी आहे. बघू शकता ह्या बांधकाम शैली खूप जुनी आहे. तर सुरुवातीला एंट्री करते वेळेस आपल्याला या ठिकाणी भव्य असं गेट दिसते, म्हणजे दरवाजा दिसतोय. आणि या ठिकाणी कदाचित आता जे ह्याचं बांधकाम जे आहे ते जुनं आहे, खूप जुनं आहे, पण काही पडझड झालेली आहे. पण आजसुद्धा जर आपण हे बारकाईनं निरीक्षण केलं, नंतर बांधलेलं आहे, तर ह्या गोष्टी बघू शकता की जुन्या आहेत. तर ह्या सुरुवातीला इथे एंट्री करू शकतात.
इथं हे द्वारासाठी दरवाजासाठी असणार आहे आणि हे मेन. आणि इथं आल्यानंतर एखाद्याच्या जो कोणी येईल त्यांची इथं चौकशी केलं जात असावी, कदाचित त्यांना बैठक व्यवस्था असे किंवा परवानगीची व्यवस्था घेतल्यानंतर पुढे सोडण्याचा प्रकार असावा. आणि हा दुसरा गेट आहे, म्हणजे हा गडाचे 2 महत्त्वाचे गेट आहेत आणि त्याच्यानंतर वरचा भाग येतोय. हत्ती आहे बघा, तिचा भाग आहे, बघू शकता. हे सापडलेलं आहे, उत्खननामध्ये सापडलेलं आहे. म्हणजे पुरातत्व वास्तू आपण बघू शकता की कोणत्या संस्कृतीचं या ठिकाणी. तर आपण आता आलेलो आहोत राम मंदिर. विशाळगडावर सुंदर असं राम मंदिर आहे. आता हे बंद आहे, परंतु बघू शकता मंदिराचे म्हणजे कशा पद्धतीनं आहे. परंतु ह्या ऐतिहासिककालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे, त्यामुळे हे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोटं जरी असेल तर याचं महात्म्य खूप मोठं आहे.
त्यामुळं खरोखर हे मंदिर जे गडावर आहे त्याचं खरोखर जीर्णोद्धार व्हायला पाहिजे, त्याचा विकास व्हायला पाहिजे. थोडंफार जे जुनं बांधकाम त्याचे नवीन सुधार. तर मंडळी, आता आपण विशाळगडावर मुंडा दरवाजापाशी आलेला आहे. मुंडा दरवाजापाशी आल्यानंतर डोलाना भगवा झेंडा ध्वज आपल्याला दिसतो आणि तोच मुंडा दरवाजा किती सुंदर आहे. त्याचं बांधकाम शैली जी आहे तो आजही जशाच तसा दिसून येतो. या ठिकाणी बघू शकता प्रत्येक गोष्ट हे इतिहासाला साक्षी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने झालेली ही विशाळगडाची भूमी आजही खरोखर इतिहासाला या ठिकाणी आल्यानंतर साक्ष देणारे ठिकाण आहे. आणि खरोखर आपण इतिहासामध्ये गेलो आणि खराच त्यावेळेसचे आपले मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कशा पद्धतीनं आपलं बलिदान दिलेलं आहे, असंख्य मावळे ह्यासाठी झिजलेले आहेत, ते खरोखरच या ठिकाणी स्मरण झाल्याशिवाय राहणार नाही.